आजचं जे रिसेप्शन आहे ते करून नेक्स्ट डेला लगेच मी निघणार होते कोल्हापूरला, कारण आमची नवीन कार आली होती. त्याआधी सकाळी इथे राजनंदिनी मात्र आता मस्त रुळली होती इथे पाळण्यावरती, त्यानंतर स्टेअर्सवरती वगैरे खेळत होती. मोठा असण्याचा फायदा घेऊन न्यूली मॅरिड कपलला मी सगळ्यांनी पाया पडायला लावल्या. संध्याकाळी रिसेप्शन होतं त्यामुळे यांचा डान्सची प्रॅक्टिस सुद्धा चालू होती आणि राजनंदिनी सुद्धा मस्तपैकी सियासोबत खेळत बसली होती. संध्याकाळी रिसेप्शनला गेलो, सर्वांचेच परफॉर्मन्स खूप छान झाले. आम्ही मायलेकी असं काहीसं रेडी झालो होतो. त्यानंतर केक कटिंग झालं आणि मग प्री वेडिंगचं जे शूट होतं ते सर्वांना दाखवण्यात आलं. नेक्स्ट डेला सकाळी लवकरच उठले होते, कारण दिदीला सोडायला जी गाडी आली होती ना, तर त्याच गाडीतून मी गावी जाणार होते मावशीकडे गेले. तिथे राजनंदिनी मांजरासोबत इतकं खेळत होती, बापरे. मला भीती वाटते खूप मांजराची, पण ती खूप बिनधास्तपणे खेळत होती आणि उलट ते मांजरच तिला भिवून ना पळून जात होतं तिच्यापासून. ही चक्क नंतर त्याला उचलायला गेली. मला तर जाम भीती वाटत होती, पण राजनंदिनी मात्र काही ऐकेना. त्यानंतर ती बाहेर सुद्धा खूप छान खेळली आणि मग आम्ही मावशीकडेच जेवण केलं दोघींनी. माझ्या मावशीच्या हाताला सुद्धा खूप छान चव आहे. तर जेवण करून आम्ही कोल्हापूरला आलो आणि शोरूमच्या इथेच थांबलो. तिथे नरेंद्र आले आणि आम्ही गेलो मग आमची नवीन आलेली गाडी पाहण्यासाठी. कशी वाटली नक्की सांगा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.